माझं नाव अमोल आहिरे. फॅमिली बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर माझ्या फॅमिलीमध्ये पत्नी, 8 वर्षाचा मुलगा आहे आणि आई-वडील आहेत. शिक्षण माझं बी.कॉम झालेलं आहे. थोडंसं सांगायला आनंद वाटतो आहे की एम-बी-एफच्या सानिध्यात मी गेले 6-7 वर्ष आहे. एक 2-3 वर्ष मी कंगराळकर असोसिएटमध्ये कामही पाहिलेलं आहे. कामही करत होतो आणि त्याच वेळेला आम्ही एम-बी-एफचंही कोऑर्डिनेशन करत होतो. तर एकदा सरांना जस्ट मी इच्छा व्यक्त केली की सर मला एक व्यवसाय सुरू करायचा आहे असं-असं. तर सरांनी लगेचच मला पॉझिटिव्ह होकार दिला की ठीक आहे, तुम्हाला जे करायचं आहे सुरू करू शकता, आम्ही तुमच्या मागे आहोत सपोर्टला. आणि सांगायला आनंद होतो की जेव्हापासून सुरू केलं आहे तेव्हापासून सरांनी वेगवेगळ्या सर्व्हिसेस आमच्या घेतलेल्या आहेत आणि एम-बी-एफमधल्या बऱ्याच लोकांनी काही सर्व्हिसेसही घेतलेल्या आहेत. पुढील प्रेझेंटेशन मी तुम्हाला दाखवत आहे. लास्ट 7 वर्षाचा आम्हाला याच्यामध्ये अनुभव आहे. आमचं मिशन आहे टर्निंग क्रिएटिव्ह विजन्स इंटू पॉवरफुल ब्रँड एक्सपिरियन्स. विजन आहे बिईंग एक्सिलंट ॲडव्हर्टायझिंग कंपनी प्रोव्हाइडिंग स्मार्ट अँड अफोर्डेबल सर्व्हिसेस. थोडासा एक प्रश्न सगळ्यांना विचारावा असं वाटतोय, सगळे उद्योजकच आहेत तिथे. कोणी एक दोघं सांगू शकता का की नक्की मार्केटिंग म्हणजे काय आणि सेल्स म्हणजे काय? एक वाक्यात कोण सांगता येत आलं तर सांगा. कोणी सांगू शकतोय? सांगा, उठून सांगू शकता. Marketing means taking your product to the persons. Means you are correctly manufacture that product at your office, but you should carry that product to the end user. That is a marketing. ठीक आहे. अजून कोणाला काही सांगू शकताय का सेल्स म्हणजे काय वगैरे? मार्केटिंगचं काम असते की लीड आणणं आणि सेल्सचं काम असते आलेल्या लीड कन्वर्ट करणं. ठीक आहे, सर बरोबर बोलतायत आणि आपणही उत्तर बरोबर दिलेलं आहे. हा प्रश्न काय विचारला की बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं. आम्ही बऱ्याच उद्योजकांना जेव्हा जाहिराती निमित्तानं भेटतो तर ते कन्फ्युजन निघतच नाही की नक्की आपण जे ॲक्टिव्हिटी करतो ह्या मार्केटिंगमध्ये जातात का सेल्समध्ये. तर त्याचं उत्तर असं आहे की मार्केटिंग म्हणजे जनरेट द लीड. मार्केटिंग ही ॲक्टिव्हिटी फक्त लीड्स कलेक्ट करण्यासाठीच असते आणि सेल्स ॲक्टिव्हिटी ही जी आलेली लीड आहे ती आपल्या व्यवसायात कन्वर्ट करण्यासाठी असते. तर हा एक डिफरन्स आहे. हा जर वेगळ्या उद्योजकांनी बघितला तर त्यांच्या व्यवसायात नक्कीच रिझल्ट मिळू शकतात. आमच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये आम्ही प्रामुख्याने डिजिटल मार्केटिंग, प्रिंट मीडिया आहे, वेबसाईट डेव्हलपमेंट आहे, ॲडिओ जाहिराती करतो. याच्या व्यतिरिक्त ॲटो रिक्षा ॲड आहेत, डिजिटल बिझनेस कार्ड विथ ॲटो SMS, बल्क SMS. ह्याची काही माहिती मी पुढे तुम्हाला देत आहे. नक्की डिजिटल मार्केटिंगचे बेनिफिट्स काय? बऱ्याच लोकांना माहीत आहे तरीसुद्धा रिपीट करतोय किंवा एक नव्याने तुम्हाला कळेल. डिजिटल मार्केटिंगमध्ये काय होतं की तुमचा जे काय एन्करेज आहे तो रीच वाढवायला मदत पडतं. म्हणजे जो रीच वाढवायचा आहे तो इथून नक्कीच एन्करेज होतो. कॉस्ट इफेक्टिव्ह हे मार्केटिंग असतं. इतर मार्केटिंग जर तुम्ही बघितलं तर त्याच्या तुलनेत डिजिटल मार्केटिंग खूप कॉस्ट इफेक्टिव्ह असते. याच्यामध्ये फास्ट आणि मेजरेबल रिझल्ट असतात. जर का तुम्ही 8 दिवसाची जाहिरात लावली, 2 दिवसाची, 1 महिन्याची, तर त्यानुसार त्याचे रिझल्ट आपल्याला काउंट करता येतात इथं, जे की इतर मार्केटिंगमध्ये आपल्याला काउंट करणं अशक्य असतं. टार्गेटिंग इम्प्रूव्ह करता येतं की स्पेसिफिक माझा क्लायंट कोण आहे त्यालाच जाहिरात दिसली पाहिजे असं इथं ऑप्शन असतं. याच्या व्यतिरिक्त मल्टी चॅनल एंगेजमेंट, जेणेकरून आपण म्हणतो की फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, गुगल असेल, या सगळ्या वेगवेगळ्या चॅनलवर आपण मार्केटिंग एंगेज करू शकतो. आणि यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ब्रँड अवेअरनेस आणि ग्रोथ होण्यासाठी याच्यातून मदत होत असते. हे काही कामांचा मी जस्ट स्क्रीनशॉट दिलेला आहेत की बऱ्याच कंपन्यांचे वगैरे आपण जेव्हा काम करतो तर त्यात आता ह्याच्यात जसं की लास्टला बघतो आम्ही राजेंद्र साबळे सरांचं जे काउन्सिलिंगचं काम आहे ते आता जे काय त्यांना महाराष्ट्रभर लीड्स येत आहेत किंवा शनिवार रविवार जरी ॲड लावली तरी पुढचा आठवडाभर पूर्ण त्याच्यावरती काम चालत असतं. तर त्याचेही इथे काही उदाहरणं दिलेले आहे की बाबा किती पेमेंट हे केल्यावर आपल्याला किती लीड्स वगैरे येतात हे एक दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर आमचं एक इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट आहे ते गुगल रिव्ह्यू कार्ड. आज आपण बघतो की ऑनलाईनचा जमाना आहे. स्पर्धात्मक युगात व्यावसायिकांना सगळ्यात मोठं आव्हान काय असेल तर मार्केटिंग करून कस्टमर मिळवणे. तर त्याच्यामध्येच हे गुगल रिव्ह्यू कार्ड एक मदत करतं. आपलं जर का गुगलवर बिझनेस लिस्टिंग असेल आणि तिथं लोकांनी जर का त्यांचे रिव्ह्यू दिलेले असतील तर नक्कीच सर्च करून कुठलीही पेड जाहिरात न करताही तुम्हाला जागेवर कस्टमर्स मिळतात वगैरे. हे कार्ड कसं काम करतं? आपण स्मार्ट कार्ड आहे, अँड्रॉइड मोबाईल असेल तर बॅक साईडला टच केलं की डायरेक्टली त्याच्या मोबाईलमध्ये ओपन होतं आणि विदिन सेकंडमध्ये आपल्याला रिव्ह्यू देता येतो. एखाद्याकडे जर काय आयफोन वगैरे असेल तर त्या केसमध्ये आपण वरील बाजून जरी टच केलं तरी त्याच्यात रिझल्ट मिळतात. हेच कार्ड्स जे काय आपले एम-बी-एफ मेंबर्स आहेत त्यांनी बऱ्याच मेंबर्सनी घेतलेले आहे, त्याच्यातून सपोर्ट केलेला आहे. हे सगळे आपले क्लायंट बऱ्यापैकी एम-बी-एफ मधलेही आहेत
आणि इतरही आहेत ज्यांनी याच्यामध्ये केलं. आता हे लास्ट वीकमध्ये आम्ही श्रीकृष्ण तुपे सरांचं सुपर प्लास्टिकचंही केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त ॲटो रिक्षा ॲडव्हर्टायझिंग आम्ही करतो. याच्यामध्ये काय आहे की कमी कॉस्टमध्ये तुमची जाहिरात जास्त होते. या ॲटो रिक्षाला जे काही हुड प्रिंटिंग करून दिलं जातं हे 3 ते 6 महिने टिकतं. रिक्षावाल्यांना स्वतः खर्च करून जर हुड टाकायचं म्हटलं तर तेवढी कॉस्ट परवडत नाही. त्यामुळे जी मिळालेली आपल्याकडून जे हुड्स दिलेले असतात ते 3 ते 6 महिने टिकवतात. एक रिक्षा साधारण दिवसातून 20 ते 25 किलोमीटर जात असते. तर आपली जाहिरात प्रत्येक गल्ली कोपऱ्यात पोहोचू शकते या माध्यमातून आणि याची कॉस्ट ही इफेक्टिव्ह आहे. याच्या व्यतिरिक्त जे आम्ही एक इनोव्हेटिव्ह टूल जे केलेलं आहे की जे स्वतः एक ॲप्लिकेशन डेव्हलप केलं आहे, AI बेस ॲप्लिकेशन आहे. हे काय करतं तर आपल्याला येणाऱ्या प्रत्येक कॉलला मेसेज करत असतं ॲटोमॅटिकली, ज्याच्या माध्यमातून टेक्स्टच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या, ज्याच्यामध्ये आम्ही डिजिटल बिझनेस कार्ड इन्व्हॉल्व करून दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुमचे फोटोज व्हिडिओज सर्व्हिस डिटेलमध्ये दिलेले आहेत. एक व्हिडिओ आहे कसं नक्की काम करतं त्याबद्दल दिलेलं आहे. आम्ही तुम्हाला एक जाहिरात सर्व्हिस सांगत आहोत जी तुमच्या व्यवसायाच्या प्रमोशनसाठी अत्यंत उपयुक्त आहे. आता अशा पद्धतीने जर का आपण एखादा कॉल लावला तर ते डायल कॉलवर आपली जाहिरात आपोआप पाठवली जाईल. समोरचा कॉल संपला की ऑटोमॅटिकली मेसेज जातो. नंबर सेव्ह नसला तरीही व्हॉट्सअप मेसेज पाठवता येईल. वर्षभरात लाखो लोकांपर्यंत तुमचा बिझनेस सहज पोहोचेल. यासोबत देत आहोत मिनी जसं मेसेज जातो पहिला, नंतर व्हॉट्सअप जातं. सोशल मीडिया कनेक्शनसह विस्तृत माहिती असेल. जर आपल्याला ही सर्व्हिस हवी असेल तर आम्हाला संपर्क करा 992226. आता याच्यामध्ये आपण एक डिजिटल बिझनेस कार्ड प्रोव्हाइड करतो, तर तेही दाखवणार आहे की कशा पद्धतीने असते वगैरे. आता हे डिजिटल बिझनेस कार्डमध्ये बघतोय आपण की हे मोबाईलचा व्ह्यू आहे. समजा जर आपण कंग्राकर असोसिएटचं एक केलेलं आहे, याच्यामध्ये सर्व सोशल मीडियाचे आयकॉन्स आहेत, फेसबुक असेल, इन्स्टा असेल, व्हिडिओ आहेत. याच्यावर क्लिक केलं की पूर्ण प्रोजेक्टचा व्हिडिओ बघता येतो. इवन जे काही फोटोज वगैरे आपण टाकू तर ते फोटोजही आपल्याला डिटेलमध्ये इथे बघता येतात. एखादा कॉल आला 5 मिनिटात जेवढी आपण माहिती देऊ शकत नाही ते ह्या माध्यमातून डिटेलमध्ये समोरच्या व्यक्तीला पोचते आणि तिथे तुमची जाहिरात होण्यासाठी मदत होते. हेही प्रोडक्ट आपल्या बरेचशा MBFच्या मेंबर्सनी घेतलेले आहे. त्याच्यामधली ही काही नावं आहेत की ज्यांनी घेतलेलं आहे. अगदी सुरुवात केली त्याच वेळेला साहेबांनीही घेतलं, मनोज सरांनीही घेतलेलं आहे. असे बरेच आपल्या मेंबर्सनी याच्यातून व्यवसाय वाढीसाठी हे टूल्स घेतलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही आता रिसेंटली ID कार्ड्समध्ये वगैरे काम करतो आहे. ID कार्ड प्रिंटिंग, स्कूल्स असतील, कॉलेजेस असतील, कंपनी असेल तर त्यांच्यासाठी अशा पद्धतीचे आपण स्मार्ट कार्ड प्रिंटिंग करून देतो आहे. मिनिमम क्वांटिटी 50 असावी. याच्यासाठी असणाऱ्या ह्या लेस वगैरे स्टँडर्ड 18 mm 20 mmच्याच आहेत आणि टिकाऊ आहेत. म्हणजे एकदा जर का तुम्ही घेतलं तर 5-10 वर्ष परत त्याला चेंज करायची गरजही लागत नाही. तर अशा प्रकारच्या हे टूल्स आहेत. आता आपण बघतो की काही महाराष्ट्र शासनाने याच्यातले लेस यूज केलेले आहेत. नवी मुंबई महामंडळासाठी पण काही दिलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि याच्यात कार्ड होल्डर आहेत, हेही आपल्याला 4 ते 5 कलरमध्ये अवेलेबल आहेत. जसे आपल्याला हवे त्या पद्धतीने कार्डचे कलर वगैरे चॉईस करता येतात. थँक्यू MBFनं पुन्हा एकदा संधी दिली प्रेझेंटेशन करण्याची. धन्यवाद. काय प्रश्न असेल तर विचारू शकता. कार्डला प्राइस काय आहे? 50 कार्ड आयडेंटिटी कार्ड. हां, तर त्याच्यात 18 mm का 20 mm जे आपण साईज त्यातली चूज करू. आणि कार्डमध्ये पण व्हेरिएशन आहे, पण साधारणतः 50 पासून 75 रुपयेपर्यंत त्याची रेंज आहे. मग डिपेंड त्यातलं तुम्ही सिलेक्शन कोणतं करताय त्याच्यावर आहे. आमच्याकडे कार्डचे सॅम्पल्स वगैरे असतात. तुम्ही कार्ड सॅम्पल सिलेक्ट केला की त्याच्यानुसार लगेच कोटेशन सांगितलं जातं. 50 कार्ड घेतले तरी पण ते प्रिंटिंग करून देणार नाही. हो हो लॅमिनेट वगैरे सगळं प्रिंटिंग. हो हो मिनिमम 50 घेतले तरी दिले जातात. बोला की. तुम्ही जे ते व्हिडिओ दाखवले हां थोडंसं प्राइसिंग लोकांना सांगितलं, हां लोक पटकन डिसिजन घेऊ शकतात. बऱ्यापैकी आपल्याला लोक आहेत आज. बरोबर आहे. बऱ्याच जण उत्सुकता आहे की त्याला खर्च किती होऊ शकतो. ओके. म्हणजे जसं की तुम्ही ही वेबसाईट दाखवली, हां हां त्याच्यानंतर डेली मेसेज दाखवलं, बरोबर आहे. थोडंसं प्राइसिंग सांगितलं तर अजून नक्की नक्कीच. आता ते जे प्रोडक्ट आहे ते आपण 29 म्हणजे 2999ला हे करतो. पण MBF मेंबर असतील तर 2499मध्ये डिजिटल बिझनेस कार्ड विथ ॲटो SMS हे दोन्ही देतो फीचर. गुगल रिव्ह्यू कार्ड्स घ्यायच्या इथं 1499ला देतो आपण. आणि अजूनही काय डिटेल असेल तर तुम्ही 1-to-1 केलं तर मी अजून डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देऊ शकतो.
1 year सबस्क्रिप्शन आहे की lifetime free आहे? गुगल रिव्ह्यूला लाईफ टाईमसाठीच आहे. फक्त डिजिटल बिझनेस कार्ड जे ॲप्लिकेशन आपण डेव्हलप केले त्याला इयरली सबस्क्रिप्शन आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 1 इयर 2 इयर 5 इयर असं घेऊ शकतो. तसे ऑप्शन आहे. थँक्यू. थँक्यू. परत एकदा परत काय असेल तर आपण 1 to 1 करू.